विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा, खेडोपाड्यात वाडी वस्त्यांवर पोहोचण्यासाठी अनोखी मोहीम। मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर, हायकोर्टाच्या बीकेसीतील नव्या इमारतीचं भूमिपूजन, दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं नाहीतर हिसकावून घेऊ, विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा सूर। तर नागपूर शहरातील 6 जागांपैकी एकही जागा मित्रपक्षाला देऊ नका, काँग्रेस नेत्यांचा पवित्रा। वन नेशन वन इलेक्शनवरून इंडिया आघाडीत मतमतांतराची भीती, 10 दिवसात इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय, पवारांची माहिती। तर बिल सादर झाल्यानंतर निर्णय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर, चिपळूणमधील सावरकर मैदानात सकाळी पवारांची सभा, सभेनंतर मवियाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीला सुरुवात, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी रॅलीचं आयोजन। नागपूर डीसीसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी सुनील केदार यांचं अपील फेटाळलं, घोटाळा रकमेची वसुली आरोपीकडून करण्याचा मार्ग मोकळा। सप्तशृंगी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद, संरक्षण जाळी लावण्याच्या कामासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहनांना बंदी। देशभरात भटकलो, मिळेल ते खाल्लं, जागा मिळेल तिथे झोपलो, नियतीनं राजकारणात आणलं, अमेरिकेतल्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी भावुक। तिरुपती बालाजीच्या प्रसादातील भेसळ प्रकरणी एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री चंद्राबाबूंकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी, 97 वर्षात प्रथमच महिला आणि खुल्या गटात विजेतेपद, भारताच्या कामगिरीत नागपूरच्या दिव्या देशमुखचा सिंहाचा वाटा। राज्यभरात आजपासून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, कोकण आणि मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।